नमस्कार. मी डॉक्टर संतोष सलागरे, प्राध्यापक, मेडिसिन विभाग, सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई. आज आपण आहार सप्ताहच्या अनुषंगाने उच्च रक्तदाब आणि आहार कसा असावा याबद्दल जाणून घेणार आहोत. उच्च रक्तदाब, हाय बीपी, हायपरटेन्शन यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं मिठाचं सेवनाचं प्रमाण. जेव्हा आपण आहाराविषयी बोलतो तेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजार जीवनशैलीशी निगडित असतात. अर्थात जीवनशैली म्हणजेच आपला आहार, विहार, आचार, विचार आणि याच्यामध्ये आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर उच्च रक्तदाब होऊ नये म्हणून किंवा ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा रुग्णांनी कशा प्रकारचं आहार घ्यायला पाहिजे, तर मिठाचं प्रमाण हे अत्यंत कमी करायला पाहिजे. पापड, लोणची, खारट पदार्थ, फरसाण आयटम त्याचप्रमाणे चीज, बटर आणि ज्या ज्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं असे सर्व पदार्थ घेणं टाळणं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मीठ पूर्णपणे बंद करायचं. आता मिठाला कॉम्पिटिशन असते ती पोटॅशियमची. मग पोटॅशियम हे आपल्याला कुठनं मिळतं? तर पोटॅशियम आपल्याला विविध फळं, पालेभाज्या याच्यातनं मिळत असतं. आणि म्हणून आपण फळं, पालेभाज्या यांचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर निश्चितपणे आपल्या शरीरातलं पोटॅशियम वाढेल आणि सोडियम कमी होईल. याचबरोबर चरबीयुक्त पदार्थ खाणं कमी करणं, तसेच कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये मैदा, गव्हाचे पदार्थ, तांदळाचे पदार्थ ह्याचं प्रमाण कमी करून जास्तीत जास्त प्रथिनं, प्रोटीन्स म्हणजे कडधान्य, मांस, मच्छी जर तुम्ही खात असाल तर उकडलेली अंडी तसंच नियमित व्यायाम करणं. कारण नुसतंच आपण खाण्यावर केंद्रित न करता व्यवस्थित व्यायाम करणं, आपला आहार, विहार, आचार, विचार हा योग्य ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व केल्याने औषधोपचार पण चांगल्या प्रकारे आपल्यावर काम करतात आणि अर्थात आपल्याला उच्च रक्तदाबापासून होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टाळता येतात. आहाराची ही पथ्य आपण दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारली पाहिजेत आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला दूरगामी चांगले परिणाम आपल्या आरोग्यावरचे दिसणार आहेत. या अतिशय महत्त्वाच्या संदेशासोबत मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.